नमस्ते, मी परशुराम ॲफ्लुएंट मार्केट सोल्युशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. टुडेज मार्केट ॲनालिसिस घेऊन येतो मी. आज 22 फेब्रुवारी आहे. तर बघूया आज मार्केटमध्ये काय बघायला मिळेल. थोडा गोंधळाची स्थिती असेल, इथंही थोडं गोंधळ दिसत असेल तुम्हाला. तर बघूया ॲक्च्युअल मार्केटमध्ये काय बघायला मिळेल आपल्याला. चला निफ्टीनी सुरू करूया. चलो निफ्टीने आता टॉप बनवून खाली आलेला आहे आणि जो पहिला आपला गॅप होता तो गॅप फिल केलेला आहे. तर आपण आता हे गॅप फिल झाल्यामुळे ती झोन आपण काढून टाकूया. राईट. आता नेक्स्ट मुवमेंट मार्केटची कशी असेल. आता हा वीक एक्सपायरी वीक आहे, त्यामुळे व्होलॅटिलिटी जास्त असणार आहे. पूर्ण पहिल्या वीक जर आपण पाहिलं, पूर्ण फेब सिरीजची आपण, तर मार्केट हे 13,600 पासून ते 15,400 पर्यंत आलेलं आहे वरती. फेब्रुवारी पासून जर आपण पाहिलं तर म्हणजे जवळपास 2,000 पॉईंटची मुवमेंट त्यांनी वरती दिलेली आहे. आणि आता करेक्शन थोडंसं तर तो दिलंच पाहिजे त्यांनी. ॲटलिस्ट 40% जरी त्यांनी करेक्शन आपण पकडलं तरी सुद्धा 900,000 पॉईंटची त्यांनी करेक्शन इथून आपल्याला दिलं पाहिजे खालच्या साईडला. मग आता 15,400 पासून तो आलेला आहे 15,000च्या लेवलला येऊन थांबलाय. 15,000चा जो सायकोलॉजिकल लेवल होता तो ब्रेक झालेला आहे आणि तो ब्रेक होऊन आता मार्केट खाली येतोय. तर मग खालच्या लेवल्स जे आपण आधी काढलेले आहेत त्याच लेवल्स अजून तो होल्ड करतोय. 14,760 किंवा 14,745 चे आसपासची जी लेवल आहे ते सपोर्ट असेल निफ्टीसाठी आज, जर तो खाली आला तर. किंवा जर ओपनिंगलाच जर त्यांनी इथून 20-25 पॉईंट जरी अप साईडला दिला, आता एचजीएक्स निफ्टी दिसतोय 15-20 पॉईंट वरती, आणि वर जर तो ओपन झाला तर सर्वात महत्वाचं ते म्हणजे काय, 15,080 च्या वरती तो टिकला पाहिजे. जो आधीचा आपला सपोर्ट होता आता रेजिस्टन्स आहे. 15,080 च्या वर जर टिकला तर चांगलापैकी तो 15,125 ते 15,175 च्या आसपास पुन्हा तो जाईल. आणि नाही टिकला 15,080-85 च्या वरती आणि तिथून जर त्यांनी पुन्हा अगर मुवमेंट दिली खालच्या साईडला तर मग मात्र डेफिनेटली अगेन खाली येईल तो. परवाचा जो लो आहे 14,900 च्या आसपास येईल पहिला सपोर्ट. परवाचा जो लो आहे तोच असेल, राईट. आणि तो जर ब्रेक झाला तर 14,825 ते 14,745 या लेवल्स मार्केटसाठी असतील निफ्टीसाठी एवढ्या. आणि हा जो मोठा कॅन्डल आहे जवळपास जो 15,082 पासून ते 14,900 पर्यंतचा, हे क्रॉस करणं खूप इम्पॉर्टंट आहे आज मार्केटला, आयदर वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला. ज्या साईडला तो क्रॉस करेल, ब्रेक करेल, त्या साईडला निफ्टी आज डेफिनेटली जाणार, आयदर वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला. एकदम इम्पॉर्टंट ही कॅन्डल झालेली आहे परवाची. ओपन इंटरेस्ट डाटा बघूया. ओपन इंटरेस्ट डाटा जर बघितला तर पीसीआर 0.87 आहे, जो आपल्याला थोडासा बिअरिशनेस दाखवतो, राईट. हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाटा जो 15,000 वरती आहे पुटचा, आणि कॉलचाही थोडा आहे. आणि 15,100 वर हायेस्ट पुट ओपन इंटरेस्ट डाटा आहे कॉलचा. आणि खाली जर बघितलं तर बराचसा कमी आहे, डायरेक्ट 14,500 वरती हायेस्ट आहे. आणि सगळ्यात जास्त आहे तो म्हणजे 14,000 लेवल आणि वरच्या साईडला 16,000 वरती. म्हणजे एवढ्या आठवड्यात तर 2,000 वर खाली होणं शक्यता कमी आहे. तर लेट सी की एवढा मोठा ओपन इंटरेस्ट डाटा तयार तर झालेला आहे दोन्हीकडे. बेरिशनेस दाखवतोय अजून पण इथं निगेटिव्ह मुवमेंट थोडीशी ओपन इंटरेस्ट डाटावरती, राईट. निफ्टी, बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी टच केलेला आहे फक्त जो गॅप आहे त्याला, आणि हा गॅप फिल करणं त्याच्याकडून आता बाकी आहे 35,360 च्या आसपासचा, राईट. यालाही सेम असेल लेवल जवळपास. वरच्या साईडला जर त्याला जायचंय तर थोडंसं आता एवढं चांगलं 35,800 असून त्यांनी मुवमेंट दिलेली आहे, तर 35,600 खालच्या साईडला आणि वरच्या साईडला 36,200 हा जो झोन आहे
तो झोन ब्रेक होणं निफ्टी बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट असेल आज. जर वरच्या साईडला ब्रेक झालाच तर मग खाली जाईल. एचजीएक्स निफ्टी ज्या पद्धतीने त्या पद्धतीने असं वाटतं की अर्धा टक्का वगैरे म्हणजे 150 ते 200 पॉईंटची गॅप अप किंवा गॅप डाऊन. गॅप अप तर आता सध्या तरी वाटतोय, पण तो बघूया प्रत्यक्ष मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला 9 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होईल. त्यानंतर आपण ठरवू की कशा पद्धतीने मार्केट मुवमेंट देईल. मग आता जर आपण पाहिलं तर समजा 200 पॉईंटची अपसाईडला मुवमेंट दिली तर 36,000 लेवल येते आणि मग 36,000 तो 50च्या आसपासची लेवल होल्ड जर केली त्यांनी तर त्याला 36,125 ते 36,400 अगेन हा एक कन्सोलिडेशन फेज आहे आणि या फेज जर ब्रेक होऊन तो वर निघाला तर चांगल्या पद्धतीने वर जाईल. अदरवाईज 36,125च्या खाली जर तो टिकला आणि तिथून जर परत मुवमेंट डाऊनला दिली मग अगेन 35,600 पहिला सपोर्ट असेल त्याला आणि तिथून दुसरा असेल 35,350. मग जो गॅप फिल करण्याचा आहे तो नाही. इथूनच जर तो खालीच दिली त्यांनी तर मग डेफिनेटली ते आणि 34,800 नेक्स्ट लेवल मार्केटसाठी आजच्यासाठी आपल्याला हे ठरेल. थोडीशी व्हॉलॅटिलिटी राहण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे या वीकमध्ये पूर्ण. ओपन इंटरेस्ट डाटा बघूया की काय आपल्याला दाखवतोय. बघ 500 पॉईंट वरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाटा दोन्ही साईडला बनलेले आहेत. इन द मनी मध्ये जास्त कॉल साईडचा डाटा बनलेला आहे. पुट कॉल रेशो 75.75. त्यामुळं याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मुवमेंट्सच तो डायरेक्शन दाखवतोय, ट्रेंड थोडा. त्यामुळे याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाटा 35,000 लेवलवर आहे. कॉल साईडला आहे तो 37,000वर राईट. पण मार्केट 35,500 ते 36,000च्या लेवल मध्ये जास्त राहण्याची शक्यता मला वाटतीये. तर बघूया प्रत्यक्ष मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल. राईट. तर हे होतं आजचं निफ्टी बँक निफ्टीचा ओव्हरव्ह्यू. ऍक्च्युअल मार्केटमध्ये बघूया कशा पद्धतीने मुवमेंट्स आपल्याला मिळतात. राईट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ प्रॉफिटेबल डे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.